सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत खासदार राजाभाऊ वाजे यांचं शुक्रवारी 19 जून रोजी सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आलंय। दिल्लीतील राजकीय घडामोडींनंतर नाशिकमध्ये दाखल होताच रेल्वे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी फुलांचा वर्षाव करून राजाभाऊंचं स्वागत केलंय। ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण आणि जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व संलग्न संघटनांच्या वतीने या स्वागताचं आयोजन करण्यात आलं होतं। राजाभाऊ वाजे यांनी गाडीतून उतरताच कार्यकर्त्यांना अभिवादन केलं आणि सर्वांचे आभार मानले। शिवसेना नाशिकच्या अधिकृत पेजवरून आणि युवा सेनेने आधीच पोस्टद्वारे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर भव्य स्वागताला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं। कार्यकर्त्यांनी राजाभाऊंना फुलांच्या हारांनी, शाल श्रीफळाने सन्मानित केलंय। राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे खासदार असून उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा राखणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात। अलीकडच्या राजकीय घडामोडीनंतर नाशिकमध्ये त्यांचं हे पहिलंच आगमन होतं, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह होता। स्वागताप्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी नाशिकचा खरा राजा राजाभाऊ वाजे अशी घोषणाबाजी केली आणि पक्षनिष्ठेबद्दल अभिमान व्यक्त केलाय। मी माझं कर्तव्य पार पाडले आणि त्याचीच पावती अशी आहे की आज सर्व शिवसैनिक, सर्व ज्येष्ठ नेते, सर्व तरुण सहकारी उपस्थित राहून माझं स्वागत केलं। मी पहिल्यापासून सांगितलं की मला कोणतंही आमिष दाखवलं नाही, मला कोणी भेटलं नाही आणि मी कोणाला भेटलेलं नाही। त्या अफवा ठरल्या, मला वाटतं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। काय जे गेले त्यांना काय हे करतात नाही, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु मी जिथं आहे तिथं आनंदात आहे, सुखी आहे, एवढंच मी सांगू इच्छितो। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।